केलं जातं. पिछे संघाचे खेळाडू जर आपण या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर आपण आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या ठिकाणी तुमच्या खेळाडूचं आपण वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणार आहोत. तर खऱ्या अर्थाने ज्यांचा आज वाढदिवस आहे ओम साई पिछे संघाचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर क्रिकेटर रामदास म्हात्रे यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. सन्माननीय विनोदजी जाधव ओमसाई पिसे संघाचे विनोदजी जाधव यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. रवींद्र भोईर आपण आपल्या शुभस्थित त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं. वेलकम सदाभाऊ. वेलकम रोहिदास पाटील. वेलकम मधुकर. ओम साई पीसीए या संघाचे शनिवार पाटील सनी या नावाने अतिशय फोकस आणि फेमस आहेत. सनी यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. अष्टपैलू असे खेळाडू आहेत ओमसाई पीसीए संघाचे. वेलकम मधुकर. वेलकम रोहिदास. एकदम ओके. यास फलंदाज या ठिकाणी धावचित बाद. अति घाई आणि कुठेतरी संकटात नाही. खऱ्या अर्थानं धाव घेण्यासाठी कॉलिंग फार महत्वाची असते आणि कॉलिंग झाली नव्हती आणि फलस्वरूप महत्वाचा पहिला फलंदाज. त्यानंतर जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर फुटबॉल संघटनेचे कार्याध्यक्ष शोणूमाता बळे संघाचे सर्व सन्मान्य मंगेश भोईर मराठा पंजाबचे प्रोप्रायटर मंगेश भोईर यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित केले जातं. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ प्रेमाची उबदार शाल आणि खऱ्या अर्थाने नेहमीच्या स्पर्धेची गोड आठवण राहील असा एक मोमेंटो या ठिकाणी त्यांना दिला जातोय. धन्यवाद मंगेश. मधुकर आणि रोहिदास यांना देखील आपण सन्मानित करूया. ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पास नाणेफेक दोन संघामधून झाली. नाणेफेकचा कॉल लागला वेळे संघाच्या बाजूने आणि वेळे संघाने प्रथम स्वीकारलं क्षेत्ररक्षण. फर्स्ट ओर गो. पहिल्या षटकाला प्रारंभ आहे. विश्वास अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतो. चेंडू जातो नॉनस्टॉपला. आउटफील्ड थोडस खराब आहे. चेंडू निश्चितच क्षेत्ररक्षकाला बीट करून जातो सीमारेच्या बाहेर चौकार. बघा मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत आणि प्रेक्षकांमध्ये खास करून वेळे संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू अमर पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेले. खास करून आपल्या संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद अमर. सध्या आउट ऑफ टूर आहेत, इन ॲक्शन मध्ये नाही आहेत, मात्र युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या स्पर्धा बघून आपल्या संघाला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद. पुन्हा एकदा विश्वास. डिफेन्सिव्ह फटका अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. सुंदर फक्त थोडंसं स्टेप आउट केलं होतं. एक कंप्लीट. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला होता. सुंदर चेंडूची फेक झाली. एक बुंद्यामधील चेंडू होता. हलक्यात फक्त प्लेसमेंट आपण पाहिली होती. मात्र क्षेत्ररक्षक इनफिल्ड मधल्या क्षेत्ररक्षकाला 3 धाबा कंप्लीट झाल्या. इनफिल्ड मधून क्षेत्ररक्षक तो चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाही. चेंडू जातोय कव्हर क्षेत्राकडे ट्रॅव्हल झाला आणि जोपर्यंत आउटफील्ड मधून चेंडूची फेक केलं जाईल तोपर्यंत दोन्ही फलंदाजाकडे भरपूर वेळ होता तो 3 धाबा घेण्याचा. या 3 धाबांनी संघाची धावसंख्या 7. 1-7. रोहित याच्या बॅटमधून 3 धाबा आपण पाहिल्या. हा याच मैदानामधून खऱ्या अर्थानं विनायक पाटील यांनी काय जबरदस्त खेळ केला होता. मागच्या वर्षीमध्ये हा संघ चॅम्पियन ठरला होता या स्पर्धेमधून आणि खास करून त्या स्पर्धेचं फार मोठं वैशिष्ट्य आपण पाहिलं होतं. विनायक पाटील अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. किशोर याच्या बॅट मधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला.
चेंडूला सुंदर असं हुक केलं होतं. चेंडू लॉंग लेग सीमरच्या क्लिअर करताना चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे संख्या धावसंख्या होती 11. एक बाद 11 और क्रमांक पहिला गोलंदाज विश्वास. ए बॉल 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 द्या वाटतं. बॉल कुठे बघा. ओके बाकी कसं ना पोट जास्त झाले माझं. बरोबर आहे बरोबर नाही का कशा लोक तुम्ही डॉक्टर सांगाल याच पेशंटला. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जातो. एक धाव घेण्याची संधी. या एका धावेने संघात धावसंख्या होती ती 12. पहिल्या षटकाचा खेळ संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 12. आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया वाढदिवसाचं सेलिब्रेशन. आज खऱ्या अर्थानं ओमसाई पीसीए संघाचे एक कुलबाजी कॅप्टन रामदास म्हात्रे यांचा जन्मदिवस आहे आणि आज याच मैदानामधून याच दिवसाचं औचित्य किंवा या स्टेजचं औचित्य साधून त्यांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जातं. ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं करूया आपण त्यांचं सेलिब्रेशन. रामदास म्हात्रे यांचा वाढदिवस आहे आणि या व्यासपीठावर मंचावर त्यांचा वाढदिवस साजरा केला जातोय. ओमसाई पीसी संघाचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण देखील आपल्या मुख्य व्यासपीठावर आपल्या जिवलग मित्राचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतो. पंचांनी सामन्याला सुरुवात ठेवायची आहे. सेलिब्रेशन 2 मिनिटं. बार बार ये दिन आए, बार बार दिल कहलाए, तुमसे हजारों साल ए मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू रामदास, हैप्पी बर्थडे टू यू रामदास, हैप्पी बर्थडे टू यू. अरे बार बार ये दिन आए, बार बार दिल कहलाए, तुमसे हजारों साल ये मेरी है आरज़ू. या ठिकाणी वाढदिवसाचं सेलिब्रेशन आपण करतोय. ओमसाई पीसी संघाचे तुम्हा सर्वांचे अतिशय लाडके सर्वांचे जिवलग मित्र आणि ओमसाई पीसी संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू रामदास म्हात्रे यांचा वाढदिवस आज या व्यासपीठावर मंचावर केला जातोय. फुलेंचा चेंडू फक्त आणि फक्त एक दिशा देण्याचं काम झालंय. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतो. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. आपल्याला जर विकेट द्यायची असेल तर दोन्ही फलंदाज क्रॉसिंग होणे फार गरजेचं आहे. दुसऱ्या षटकाला पारंपरिक वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज येतोय शिवा. शिवा हा देखील संघातील महत्वाचा गोलंदाज आहे. रामदास मात्र तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो. राजकीय क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, सर्व क्षेत्रामधून आपण दिग्गज कामगिरी करावी हीच आई जगदंबाला प्रार्थना. अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. थोडासा अक्रॉस द लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं तर फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो शिवा. राटा मोरचा मार करतो. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. फलंदाज रोहित म्हात्रे याला. नमस्कार नमस्कार पंढरी
नामदेव पाटील यांच्याकडे देखील दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा आहेत. खास करून आपल्या लाडक्या संघाला पीसीआर संघाला त्यांच्याकडे ऑल द बेस्ट केले जातात. आणि खास करून कोपर आणि चालू सामन्यातील जो संघ आहे गवदी वेळे या दोन्ही संघांना देखील त्यांनी ऑल द बेस्ट केले. धन्यवाद. चेंडूला शॉटान पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. स्वतःचं आत्मदहन करताना या ठिकाणी रोहित म्हात्रे, कारण की येणारा फलंदाज देखील दमदार आणि शानदार असेल, नो डाऊट. जय जय शिव शंकर. बॅट्समन विनायक. 2023 स्पर्धा मित्र आपण याच मैदानामधून पाहिली आणि त्या स्पर्धेमधून काय कमालीचा परफॉर्मन्स राहिला होता या खेळाडूचा. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फलंदाजी ह्याच मैदानामधून ज्यानं चौकार षटकारांची ड्रिल खऱ्या अर्थानं या मैदानातून केली होती, तो फलंदाजीने ॲक्शनमध्ये यावर्षी 2025 मध्ये आपण पाहतोय. 2024 मधून अतिशय उत्कृष्ट उत्तम दर्जाची कामगिरी ह्याच मैदानामधून या खेळाडूने केली होती. त्या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून देखील त्याचा सन्मान झाला होता. पहिला चेंडू पेस करताना ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका त्याच्या बॅटमधून सदला चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. एक धाव घेण्याची संधी आणि या एक धावेने स्वतःचा अकाउंट ओपन झालं, मात्र दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज किशोर याची खेळी संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन जातोय राजेश. नेक्स्ट बॅट्समन इकडे अरे प्लेट मध्ये दे ना बाबू. प्लेटने खायचं तर खा, नाही तर आम्ही देणार नाही तुम्हाला. येऊ दे इकडं. चला थोडासा स्पीडअप करा, बेल कमी घ्या. फलंदाजीकडनं सांगा तुम्हाला देखील विनंती केली जाते, बेलेचं सहकार्य आम्हाला करा. बेल इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. आमच्यासाठी बेल फार महत्वाचे आहे. चेंडूला थोडासा बिगेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा माणूस, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित प्रॉपर संपर्क साधता आलं नव्हतं. बॅक टू बॉलर असा मारा होता. आपल्या फॉलोमध्ये चेंडूला कलेक्ट केले जाते. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर. ओव्हर क्रमांक दुसऱ्या संपत्त 2 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 15. खऱ्या अर्थानं दुसऱ्या ओव्हरचं आपण जर विश्लेषण केलं, दुसऱ्या ओव्हरचं अपडेट पाहिलं तर फक्त आणि फक्त धावा खर्च झाल्या 3. अतिशय प्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाची गोलंदाजी करताना आपण शिवायाला पाहिलं. संघटनेकडे विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. आज वेळे संघामधून अमर सध्या इन ऍक्शन मध्ये दिसत नाहीये, आउट ऑफ टूर आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते आणि गोलंदाज संघातील सर्वात महत्वाचा सतीश यारकर बाबा, जास्तीत जास्त यारकर चेंडूची पिक करणारा हा गोलंदाज सतीश येतोय. चला बेल कमी घ्या, स्पीडअप करा प्लीज. पंच तुम्ही देखील थोडसा ऑन करत चला. चला प्लीज थोडस स्पीडअप करा, बेल कमी घ्या. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. तिसरे षटक हे देखील दोन्ही संघासाठी फार महत्वाचं. तिसऱ्या षटकामध्ये किती धावा येतील आणि स्ट्राईक रोटेट करतोय संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज विनायक. सतीश आपल्या
ओहरमधला पहिला चेंडू रिलीज करताना फलंदाज विनायक आणि विनायकाच्या बॅट मधून हा बिग ब्लास्ट आहे, मात्र फटक्यामध्ये खऱ्या अर्थानं ताकद झोकता आली नव्हती. चेंडू ऑन साइडला जातोय आणि महत्वाची विकेट. नमस्कार. फटका उत्तम होता, मात्र प्लेसमेंट थोडंसं चुकीचं म्हणता येईल, कारण की फटका मारण्यासाठी तुमच्याकडं प्लेसमेंट फार महत्वाचं असतं, जागेची निवड फार महत्वाची असते. आपण पाहिला फटका उत्तम होता, चेंडू जातो वाईडिश, वाईट ऑफ लॉंग ऑन सीमार्शिक ट्रॅव्हल झाला, लँड झाला आणि क्षेत्रक्षेत गेली, त्यांनी दक्ष होतं. कुठल्याही प्रकारचे चूक न करता ज्यांना अचूक चेंडू कलेक्ट केल्याने महत्वाची विकेट प्राप्त करताना सतीश या ठिकाणी मात्र चेंडू ऑन साईडला फक्त आणि फक्त थोडंसं फ्लिक केलं, एक कंप्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न केला जाईल आणि सहजगत्या 2 धावा कंप्लीट करताना संदीप हा देखील एक संघातील सर्वात महत्वाचा मोहर आहे. नेहमीच खऱ्या अर्थाने त्याच्या बॅटमधून देखील आपण आक्रमक खेळ पाहतोय. टेक्निकल बॅट्समन ज्याला आपण म्हणू शकता, तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू. बघा पहिला चेंडू पेस करताना काय कमालीचा फटका, क्लास फटक्यामध्ये आपण पाहिला, फक्त चेंडू थोडंसं फ्लिक केलं ऑन साईडला. पुन्हा एकदा सतीश राईट आर्म, पुन्हा एकदा ऑन साईडचा फटका सजलाय, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. धावसंख्येकडे पुढे सांगितलं, धावसंख्येवरती 18, तिसऱ्या षटकाला प्रारंभ. निश्चितच सामन्यामध्ये जर मोठं आव्हान द्यायचं असेल तर कोपर या संघाला मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे, मात्र या मोठ्या धाबा करण्यासाठी फटक्यांची नितांत गरज आहे. थोडंसं त्यासाठी वेलकम रवी पाटील, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. विजय स्पोर्ट खानप्या संघाच्या मधल्या फळीतील उत्कृष्ट क्रिकेटर बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत. प्रेक्षकांमधून खास करून वेलेगावचे प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक आणि युवा उद्योजक सन्मान्य नवीन पाटील, शिवसेना उपतालुका भिवंडी ग्रामीण. नवीन पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटी आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला अर्थातच गावदेवी वेळे संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेलं आहे. धन्यवाद नवीनजी पाटील. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आमच्या स्पर्धेला देखील आपण लाईक करता. धन्यवाद. सतीशाचा अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सतीश, राईट आर्मवरचा मारा, पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडचा फटका असला कार्पेट, चेंडू जातो वाईड डिश, डीप लॉंगरला, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये, एकच धाव. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण केलं आपण आउटफील्ड मधून पाहतो. उत्तम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. तिसऱ्या षटकाला प्रारंभ, तिसरे षटक समाप्त होते. 3 षटकांची आणि ती धावसंख्या ती फक्त आणि फक्त 20-18 चेंडूंमधून खर्च झाल्या तब्बल 20 धावा. आता शेवटचा अंतिम ओव्हर बाकी आहे आणि शेवटच्या ओव्हरमधून जर कदाचित धावा जमावता आल्या नाही तर या महत्वाच्या पहिल्याच सामन्यामधून कदाचित मला वाटतं श्री बेताल कोपर संघ थोडासा अडचणीत येईल, कारण की मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच आपण या. एका बाजूला ओम साई पिशे आणि अमर स्पोर्ट्स कासने, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील या प्लीज. शेवटच्या अंतिम ओव्हरला प्रारंभ होते, सुरुवात होते, चौथ्या षटकाला प्रारंभ होते. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. भगवानजी भोईर यांचा संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत.
आहे का आली का नाही इकडे इकडे चौथ्या षटकाला परममध्ये वैयक्तिक पल आणि सांघिक चौथं शेवटचा अंतिम षटक करताना गोलंदाज श्याम. बघा मित्र आपण इन ॲक्शन मध्ये गावदी वेळा संघ आणि खऱ्या अर्थाने या संघाची एक उत्तम उभारणी आमचे धनाजी थळे यांनी केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं मला वाटतं धनाजी थळे यांचा आज वाढदिवस देखील आहे. धनाजी थळे तुम्हाला वाढदिवसाच्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका दमदार फटका चांगला फटका उत्तम फटका आणि खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका फलंदाज सँडी याच्या बॅटमधून. बघा सँडी याच्याकडे देखील चांगला भरपूर खेळ आहे नेहमीच एक आक्रमक खेळ सँडीच्या बॅटमधून. आता मात्र संघ थोडासा कमबॅक करतोय. श्याम पाटील तुम्हाला देखील स्पर्धेमध्ये सुवर्ण संधी आहे. तुमचे खंदे समर्थक तुमचे नातेवाईक तुमचे जिवलग मित्र आणि या स्पर्धेचे आयोजक अर्थातच संघाचे एक मधल्या फळीत उत्कृष्ट क्रिकेटर मोहनजी पाटील यांनी तुम्हाला बक्षीस लावलेले आहे हॅट्रिकसाठी. मात्र पहिल्याच चेंडूवर तुमचा मोठा फटका आहे. पुन्हा एकदा श्याम राईट मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतो सँडी. आता मात्र अतिशय चांगला चेंडू एक फुलेंचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संप्रसाद आला होता. आता गोलंदाज थोडासा कमबॅक करतो स्वतःला कमबॅक करताना गोलंदाज श्याम पाटील. अजून उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. संघात धावसंख्या 20 ना 26 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या ठिकाणी मात्र खराब चेंडू आणि मात्र खराब फटका देखील. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. समाजसेवक महत्वाची विकेट प्राप्त करताना या ठिकाणी बघा श्याम पाटील तुम्हाला बॅक टू बॅक 2 फलंदाज जरी आपण बाद केले तरी सुद्धा मोहनजी पाटील यांच्याकडून योग्य ते पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल. एक धावघेण्याची संधी झाली. एक धावणी संख्या धावसंख्या एकने पुढे सगळी धावसंख्या होती ती 27. बघा मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेसाठी देखील युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत. हा चेंडू देखील थोडासा स्पर आहे. कोपर संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड मधल्या फळीतील का अतिशय उत्कृष्ट अष्टपैलूचे खेळाडू सध्या आउट ऑफ टूर आहेत अनिल पाटील यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटी अनिल म्हात्रे यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केले. खास करून आपल्या लाडक्या संघाला अर्थातच कोपर या संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद अनिलजी. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न फेक थोडीशी अंडरराम मात्र नो बॉल आहे. 2+1 एकंदरीत 3 धावा. पंच नो बॉल. ओके हा चेंडू नो बॉल आहे. वेलकम रवीजी पाटील हे क्रिकेटच्या निस्कीम चाहते आहेत. रवीजी पाटील तुमचे देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. तालुका क्रिकेटमध्ये ज्या ज्या ठिकाणी स्पर्धांचं आयोजन केलं जातं त्या त्या ठिकाणी मात्र आवर्जून ज्यांची उपस्थिती असते ते मान्य श्री रवीजी पाटील.
नारायण सर, आपण देखील कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. ओम साई पिसे या संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू आणि शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आगरी समाजाचं एक पाऊल पुढं शैक्षणिक क्षेत्रामधून एक अव्वल दर्जाची कामगिरी करणारी, अर्थातच व्यवसायाने जे शिक्षक आहेत, समाजाने ज्यांचा आदर्श करावा असं व्यक्तिमत्व नारायण सर, आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. हा चेंडू देखील थोडासा स्क्वेअर आउट ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून घेतात. अवांतर धाव या अवांतर धावणी आता मात्र संघ धावसंख्या 32, उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडू मधून जर एखादा मोठा फटका आला तर निश्चितच सामन्यामध्ये एक रंगत आणि चुरस प्रेक्षकांना पाहायला मिळेल. फ्रीट आहे, अतिशय चांगला फटका आउट ऑफ इनसाइडचा 1 बॉन्स. एका टप्प्याने शतक बीट करून जातोय चेंडू. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा क्लिअर करताना चौकार. अतिशय चांगला फटका आउट ऑफ इनसाइडचा आपण पाहिला. इनफिल्डच्या वरून चेंडूला प्रहार झाला होता आणि एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा क्लिअर करताना चौकार. फुलनेचा चेंडू होता. खऱ्या अर्थाने ज्या चेंडूचा उत्तम समाचार हवा तसा मात्र राजेशाला घेता आला नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता होते आणि याच बरोबर 64 षटकांत 4 षटकांची धावसंख्या होती ती 36 आणि बीजासाठी मापक लक्ष असेल ते फक्त आणि फक्त 37 धावांचं. जाऊया आपण पुन्हा एकदा टॉस बॉक्स मधून करूया. 2 दिग्गज संघामधून एक महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक. वेलकम नारायण सर. नमस्कार. सन्मान्य रवींद्र भोईर यांच्या शुभ हस्ते एक महत्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक करतोय. ओमसाई पिसे संघाचे कॅप्टन आम्हाला जॉईन झालेत सनी. त्याचबरोबर अमर कासने या संघाचे कॅप्टन भगवानजी भोईर. दोन्ही संघाचे कॅप्टन बोथ टीम आणि त्याचबरोबर आमचे मान्यवर. एक स्पेशल कॉईन या स्पर्धेसाठी बनवले गेले. एका बाजूला एक तर दुसऱ्या बाजूला टेल. शोलेचं कॉईन आहे. शोले पिक्चरचा. हा, शोले पिक्चरचा तो. कोण बोलतोय बघा, कोण बोलतोय? बोला बोला बोला. भगवान भाऊ काय म्हणणं आहे? हेड असं म्हणणं आहे. चालू चालू ओपन आहे, चालू आहे. हेड असं म्हणणं होतं ना, एक्झॅक्ट मला वाटतं तेच पडतंय. धन्यवाद मान्यवरांचं. मान्यवर आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हा. या बसूया 2 मिनिटं बसून गेले आपल्याकडे. खुर्ची बघा भाऊ, इकडे खुर्ची घ्या, ती इकडे घ्या थोडीशी. भगवान भाऊ, नाणेफेकीचा कॉल देखील तुमच्या बाजूने लागले. काय निर्णय असेल? आमचं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय राहील. महत्वाचा सामना केला. क्षेत्ररक्षण करण्यामागचा काही मुख्य उद्देश? क्षेत्ररक्षण करण्याचा उद्देश म्हणजे समोरची टीम आहे, आमची मित्र टीम आहे आणि त्यांची बॅटिंग लाईन चांगल्या प्रकारे, त्यांना कमीत कमीत रनाने आम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. कमीत कमी 40च्या पर्यंत रोखण्याचा तर 100% प्रयत्न करू आम्ही. हॅलो, खऱ्या आता चालू हंगामाचा आपण विचार केला तुमचा संघ देखील रँकिंग नंबरमध्ये अतिशय चांगला परफॉर्मन्स करतो. मात्र एक महत्त्वाची मॅच किंवा महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये आपण निर्णयाला सहभागी आहात आणि या महत्त्वाच्या स्पर्धेमधून तुमचा संघ एक 100% देण्याचा प्रयत्न करेल. हो, आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. कारण ह्या 40+ची जिथून सीझन चालू झाल्यापासून आम्ही बऱ्याचशा वेळेला 2रा 3रा राऊंडने म्हणजे स्पर्धेच्या बाहेर होतो. काल आम्हाला वर्षाचा शेवट आणि ह्या नवीन वर्षाची सुरुवात अतिशय चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि आम्ही भावाला येथे आम्ही अंतिम फेरीमध्ये पोचलेला संघ आमचा आहे. त्या स्पर्धेत देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. मात्र या स्पर्धेसंदर्भात शेवटचा अंतिम प्रश्न आहे. तालुका क्रिकेटमध्ये तुम्ही देखील चांगली स्पर्धा आयोजित करता, तुम्ही देखील बऱ्याच ठिकाणी स्पर्धा घेता, मात्र एकमेव ही स्पर्धा पाहतोय विजय स्पोर्ट खानपे. काय म्हणाल? विजय स्पोर्ट्स खांडपेतर्फे आयोजित सरपंच चषक अतिशय चांगला आयोजन नियोजन इथे आहे.
या स्पर्धेचे आयोजक विजेंद्र असतील किंवा हे पूर्ण आयोजक जितू भाऊ असतील, अतिशय चांगला नियोजन ह्या संघाने आणि ग्रामस्थांनी केलेले आहे. त्यांना या आयोजनाबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा पण देतोय. धन्यवाद. ते होते भगवान. त्यानंतर आपण सनी भाऊंच्याकडे जाऊया. सनी भाऊ, आपण नाणेफेक करलात. नाणेफेक तुमच्यासाठी महत्त्वाची होती का? हो, महत्त्वाची होती. नाणेफेक करलात, फलंदाजी करायची, कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 40+ निश्चित 40+ या धावा स्पर्धेमधून चांगले धावा असतील, मात्र त्या करण्यासाठी फलंदाजी फार महत्त्वाची आहे. आणि आपल्या संघामधून असे कोण ट्रम्प कार्ड फलंदाज असतील की ज्यांच्याकडे चांगली अपेक्षा आहे? विनोद आहे, चंदू आहे, सदानंद आहे, श्याम आहे. चालू हंगामाचा विचार केला तर आपला संघ देखील चांगला स्ट्रगल करतोय, चांगली उत्तम कामगिरी करतोय. मात्र या महत्त्वाच्या सामन्यामधून अमर कासने संघासमोर खेळताना हा सामना एक प्रेक्षकांना रंगतदार आणि सुरक्षितता पाहायला मिळेल. हो, नक्कीच. ऑर्गनाईज कमिटी काय संदेश देणार? खूप छान आयोजन आहे आणि आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली त्याबद्दल मी पूर्ण संघाचं आभार मानतो. धन्यवाद. मी दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर जाऊया पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्समध्ये. त्यांनी सज्जन माझे परममित्र, तालुका क्रिकेटचा एक उत्तम आवाज, व्हॉइस ऑफ गोरसई, ओ टू मनोज ठाकरे. नमस्कार. या ठिकाणी खेळायला होते सुरुवात. आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये आमच्याशी जोडलेले या ग्राउंडमध्ये प्रेक्षक वर्ग असतील, खेळाडू असतील, या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वलुया खेळाकडे आपण पाहतोय दिनकर आणि चंदू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या चेंडूची फेकी, फुल टॉस आणि चेंडूला टर्न केलेल्या ऑन साईडला आपण पाहतो. लोकांच्या रिझन मध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय. एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. मनोहर गोलंदाजी मार्क वरती तयार होते. आपण पाहतोय धावांची गरज आहे ती म्हणजे 37 धावांची. 37 टू विन. गोलंदाज तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पुन्हा एकदा पोह्या डावकर शैलीचा फलंदाज काय करेल. यावेळेस फुलटॉस होता इथेही. चंदू यांना काही हवं तसं खेळता आलं नाहीये. एक धाव कंप्लीट केली गेली आणि एक धावावरती समाधान मानले जाते. रन बिटवीन द विकेट थोडीशी कमजोर पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाज एक एक धावांवरती समाधान मानतायत. धावसंख्या पाहतोय आपण दोन्ही अंकावरती जाऊन पोहोचते. वेलकम सदानंदजी पाटील, त्याचबरोबर आमचे डॉक्टर श्यामजी, आपलेही सरसे स्वागत आहे. इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आपण या मॅच नंतर. त्यांना कालचा वचपा काढावा लागेल आज या मॅच मध्ये. पाहूया पुढील चेंडू यावेळेस उडवला आहे. आपण पाहतोय की वाईड शॉट थर्डमॅनच्या रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल्स होते सीमा पार. येथे चौकार. या वेळेस धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पाहतोय आपण 6 अंकावरती जाऊन पोहोचते. खराब चेंडू, उत्तम प्रहार आपण पाहिला. चेंडूला गॅप मध्ये फेकून दिलं सीमा पार. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या रिजन मधून आपण पाहिले त्या चेंडू डीप मध्ये गेला होता. पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस उडवला इनफिल्डच्या वरतून. क्षेत्ररक्षक दूर आहे आणि इथं मात्र आपण पाहतो की चांगला बॅकअप, चांगला क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळाल्या. दरम्यान 2 धावा कंप्लीट केले गेल्या. धावसंख्या आपण पाहतोय 8 अंकावरती जाऊन पोहोचते. माफक आव्हान आहे 37 धावांचं. कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल, निर्धावची सांगता करावी लागेल, जास्त गडी बाद करावे लागतील. परंतु तसं नाही काही घडतं इथं. मात्र आपण पाहतोय दिनकर आणि चंदू एक चांगली भागीदारी करतोय. आतापर्यंत 8 धावा धापलकावरती लागल्या गेलेत. पुन्हा एकदा पाहूया.
यावेळेस झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र एस्टँडवरती आदळतोय आणि फलंदाज होतोय बाद. तर सन्माननीय नारायणजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण बघता चालू असलेला सामना, या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर आयोजन नियोजन यांनासाठी त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये खास करून सरपंच चषक 2025 मध्ये आपल्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमच्या समेत पाहू शकता आपण नारायण सर, अतिशय आपण पाहिलं तर मनमिळावू स्वभाव आहे त्यांचा आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेस खेळत असतात त्यावेळेस एन्जॉय करतात आणि खेळायला नेहमी माणसाने एन्जॉय करणं गरजेचं आहे. पाहूया पुन्हा एकदा मनावर तयार होत आहे. एक गडी बाद केलेला आहे. धावसंख्या पाहतोय 8 या अंकावरती तयार होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सरसावतोय. यावेळेस सोडवला इनफिल्डच्या डोक्यावरून, चेंडू मात्र सीमा पार होतोय. चौकार. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाफलकावरती 12 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचा, वेळ विलंब न लावता. एकतर आपल्यामध्ये बॅलन्स कमी, त्यातल्या त्यात या अधिकतम खराब चेंडू टाकून धावा खर्च केल्या जात आहेत. अंतिम क्षणामध्ये या कुठेतरी मागण्या ठरणाऱ्या रणा आपल्याला पाहायला मिळतील. एका षटकाचा खेळ संपन्न झाला. 12 धावा दाफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 37 धावांचं लक्ष आहे. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 25 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज राजेश येतोय. कमी रनांची ओव्हर हाताळणं गरजेचं आहे, कारण 25 धावांची गरज आहे आणि 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जर पाहायला गेलं तर 5 ते 6 रनांची जर ओव्हर आली तर या 2 ओव्हरमध्ये काहीतरी गोलंदाजांना करता येईल. परंतु इथनं जर एखादी 10 ते 15 रनांची ओव्हर जर आली तर मग सामन्याचं चित्र जे आहे ते पूर्णपणे खुलं होऊन जाईल. हॅलो बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत. प्रेक्षकांमध्ये खास करून श्री बेताल कोपर या संघाचे एक अष्टपैलूचे खेळाडू आहेत, संघाचे खंदे समर्थक आहेत. हरीश पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केले. खास करून आपल्या लाडक्या संघाला देखील त्यांनी ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद हरीशजी. सध्या आउट ऑफ टूर मला वाटतं शिर्डी येथे आहेत आणि तेथून त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. यावेळेस अप्रतिम चेंडू, फलंदाज बाद होतोय त्रिफळाचीच्या स्वरूपात. यस, चांगली सुरुवात केलेली पाहायला मिळते गोलंदाज राजेशच्या माध्यमातून, कारण आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती एक गडी बाद केलेला आहे. कुठेतरी प्रेशरमध्ये आणलेला आहे फलंदाजीला, परंतु सातत्य राखावं लागेल. चांगल्या चेंडूची हाताळणी करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च झाले, तर मात्र सुरुवात चांगली झाली आहे आणि तुम्हाला सुरुवात चांगली अजूनही ठेवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला अचूक टप्पा, लाईन लेंथ चांगली हाताळावी लागेल. प्रति षटकामागे एखाद जरी मोठा फटका आला तरी धावफलक जे आहे ते मेंटेन राहू शकते. तशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होईल का हे पाहण्यासारखं राहील. आपण पाहिलं तर
आजच्या दिवसातील हा सामना श्री वेताल कोपर वर्सेस गावदेव वेले या दोन संघादरम्यातली एक बिग फाईट पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर कोपर संघाने 37 धावांची खेळी केली आहे. पुढील चेंडू यावेळेस टॉस डिलिव्हरी होती, खेळून काढलेल्या ऑन साईडला एक धाव कंप्लीट केलेली आहे. क्षेत्ररक्षक जपावत आहे मनोहर आणि मात्र जर पाहिलं तर आपण एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही. असं ताकदवार क्षेत्ररक्षण करावं लागेल, अशा चेंडूंची खेळी करावं लागेल, तेव्हा कुठेतरी मॅचमध्ये वापस येऊन शेवटच्या क्षणापर्यंत सामना नेऊन ठेवला जाईल. परंतु आपण जर पाहिलं तर एखादा मोठा फटका फलंदाजीला पुन्हा एकदा आत्मविश्वासात घेऊन येईल. वॉट बॉल चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय, परंतु आपण जर पाहिलं तर क्या बात आहे, फलंदाज बाद होते. निश्चित आपण जर पाहिलं तर कटारच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. कोहिनूर येतोय. कोहिनूरला मात्र आपल्या फलंदाजीमधील सर्वात उत्कृष्ट मोठे फटके खेळावे लागतील, डावाला सावरावा लागेल. एक मोठी पार्टनरशिप या दोघांमध्ये होणं गरजेचं आहे आणि ते आपण पाहतोय की कुठेतरी सामना फसत चाललेला आहे. पुढील चेंडू यावेळेस शेवटच्या क्षणाला फटक्याला चेक केलं गेलं, खेळून काढल्या ऑन साईडला संदीप येतो धरून. चांगले क्षेत्ररक्षण, परंतु रनिंग बिटवीन द विकेट ही चांगली केलेली आहे आणि त्याचबरोबर इथं 2 धावा कंप्लीट, 2 धाव्याने स्कोअर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 15 या अंकावरती लागली गेली आहे. 37 धावांचं आव्हान, अजूनही 22 धावांची गरज आहे. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे राजेश यांच्या माध्यमातून. हाही चेंडू खूप चांगला पाहायला मिळतोय आणि चांगले क्षेत्ररक्षण. कव्हरच्या रिजनला चेंडूला कलेक्ट केला गेला. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाहीये. धावसंख्या 16 या अंकावरती. राजेश पुन्हा एकदा तयार होत आहे. मोठा फटका लागत नाहीये आपण जर विचार केला तर. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी लागले होते, इथं मात्र तो मोठा फटका आलाय की पाण्यासारखं राहील आणि अप्रतिम झेल घेतलं जाते. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर आठवली नाहीये आणि अचूकरित्या झेल संपादन केलं जाते. फलंदाज फेल ठरतो झेलच्या स्वरूपात. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलाय पॉवरफुल. 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 आपण जर पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी प्रदर्शन, आपण ज्या गोलंदाजीची आशा केली होती संघ नायकाने ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकार होत असताना पाहायला मिळाली आणि आजच्या दिवसातून एक सर्वात उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन खास करून राजेश यांचं पाहायला मिळतंय. कारण आपण जर पाहिलं तर 4 धावा देऊन 3 गडी बाद केले. याच्या अगोदर राम पाटील यांनी 5 धावांचं षटक फेकलं होतं, पण त्याहून अधिक पुढे चाल करत ह्या गोलंदाजाने मात्र कुठेतरी कमबॅक करून चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 4 धावा खर्च करत 3 गडी बाद केलेले आहे. आता मात्र आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 16 आहे, म्हणजे अजूनही 21 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, अजून सामना संपलेला नाहीये. जिद्द, चिकाटी, संघर्ष दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. परंतु हा तिसरं षटक खूप महत्वाचं आहे दोन्ही संघाच्या बाजूने विचार केला तर, कारण या षटकानंतर समजेल शेवटच्या ओव्हरला किती धावांची गरज असेल. 21 धावांची आता मात्र आवश्यकता आहे 12 चेंडूंमध्ये. ही ओव्हर जी आहे ना ती दोन्ही संघाच्या बाजूने खूप महत्वपूर्वक आहे. इथनं जर जास्त धावा आल्या तर शेवटच्या ओव्हरला कुठेतरी कमी राहतील आणि जर धावा इथं थांबवल्या गेल्या तर शेवटचा गोलंदाज कुठेतरी आत्मविश्वासाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारू शकेल. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये 4 आले, कुठेतरी धावफलक थांबलं गेलं. गतिरोधक बनला गेला राजेश आणि
3 गडी बाद केले तब्बल. पाहूया यावेळेस नवीन गोलंदाज जो येईल तो किती धाबा खर्च करेल. नंदू येतोय. नंदूकडे चांगली क्षमता आहे. क्षमतेवरती कुठल्या प्रकारचा आक्षेप नाही आहे, परंतु सिद्ध करावे लागेल, प्रस्थापित करावे लागेल. कारण वर्तमान काळामध्ये ज्याची खेळी साकार चांगली होईल त्याच्यात नावाचा बोलबाला केला जातोय. संघ माझ्यासाठी काय करतोय पेक्षा मी संघासाठी काय करेन ही दाखवून देण्याची वेळ नंदू यांची आज या ठिकाणी पाहायला मिळते. पाहूया पुन्हा एकदा तयार होते फलंदाज कोहिनूर. पुन्हा एकदा पाहूया पुढील चेंडू यावेळेस सोडवला. मिस टाइम झालेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पाहूया आणि इथं मात्र पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता मिळतोय कोहिनूर या फलंदाजाची. सरपंच चषक नितेश दादांनी खांडवे या गावात. हे आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावात. आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात. ठेवलंय सर षटक क्रमांक 3 चांगल्या पद्धतीने संपादन होतंय. यावेळेस उडवलाय. काय घडतं पाहूया. अनिल याने अडवलेला आहे. चांगल्या प्रकारे मित्रमंडळीने स्टॉप केलेला आहे. 2 धावा खर्च जरूर झाल्या, परंतु मी प्रशंसा करेन क्षेत्ररक्षणाची. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप केलेला आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 18 या अंकावरती. आपण जर पाहिलं तर गावदेव वेले मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय आणि त्या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू अर्थात धनजी थले यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इथं मात्र स्वेअर मारा पाहायला मिळते. 2 चेंडू मात्र चांगले हाताले होते. हा खराब चेंडू पाहायला मिळतोय. 1 धाव पुढे सरकते. एका धापेने 19 अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचते. एक धाव खूप महत्वाची आहे, तुम्हाला ती वाचवायची आहे. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. पाहूया अधिक उंच लांबी गाठेल का. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि सहज सोपा झेल इथं मात्र सोडला जातोय. कधी असं चुका घडत नाहीत, परंतु यावेळेस घडली गेली. 2 धावा खर्चही झाल्या गेल्या आणि जीवनदायी मिळाल्या गेल्या. धावसंख्या 21 अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही 16 धाव्यांची गरज आहे. 9 बॉल 16 रन. मॅच अजूनही टफ आहे, दोघांच्या हातामध्ये आहे. परंतु एखादा मोठा फटका गावदेव वेले संघाला मात्र सरशी मिळून देईल. पाहूया तो मोठा फटका येईल की त्या अगोदर विकेट पडल्याच जाईल. कारण आतापर्यंत 5 गडी बाद झालेले आहेत या 21 धावा जमवण्यासाठी. यावेळेस उडवलाय. सेफ लँडिंग आहे. पाहूया फेकी ही चांगली झाली नाही. तर मात्र आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट करून तिसऱ्याचा प्रयत्न आणि इथं मात्र पाहिलं तर 3 धावा कंप्लीट होत आहेत. अतिशय लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कोपर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. खास करून या मागील 2 चेंडूंवरती कॅच सुटलं गेलं. इथेही आपण जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या, परंतु कलेक्शन चुकीचं पाहायला मिळालं. परिणामस्वरूप तिथेही 1 धाव खर्च झाली. धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती 24 लागली गेली आहे. अजूनही 13 धावांची गरज आहे. 8 चेंडू 13 धावा. यस अधिक ताकदीने खेळ करावा लागेल, कारण अजूनही पहिल्या विजयाची प्रतीक्षा बाकी आहे आणि आज संधी चालून आलेली आहे. कारण जिथून या फॉर्मॅटला सुरुवात झाली अर्थात चाचणीपासून अजूनही एकही सामना विजय संपादन करता आला नाही. गावदेव वेले संघाला खूप प्रयत्न खूप परिश्रम घेतले जात आहेत, परंतु यश का हाताला लागत नाहीये. आज या ठिकाणी निश्चितच संधी चालून आली आहे
त्या संधीचं सोनं करावं लागेल, कारण असं नेहमी म्हणतात की संधीला पुढे केस आणि मागं टक्कल असते. या चेंडूवरती 2 का 3? यस, 3 धावा ना, 2 धावा. यस, 2 धावा कंप्लीट होतात या चेंडूवरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज टर्न गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस उडवलाय बॉडी शॉट. यस, परंतु त्याहून अधिक चांगले क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. चेंडू जणू काय हाताला चिपकलाय. अनिल यांच्या झेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. जिथं भाव तिथं देव, चल भेटूया भेटू रकू माईला. तू ध्यानी जरा ठेव. बाद. आता मात्र कुठेतरी चुरस निर्माण होते. पुढील चेंडू. या वेळेस चेंडूला टर्न केलेला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू अडवला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. काय घडते मैदानाच्या आतमध्ये. दोघांमध्ये टक्कर झालेली आहे. फलंदाज बाद आहे. मित्र थोडीशी दक्षता बाळगा.
धावसंख्या धावफलकावरती अजूनही स्थिर आहे. पाहिली तर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 24 धावा. विजयाचं समीकरण जर पाहायला गेलं तर 13 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 5 चेंडू आणि या 23 धावा जमवण्यासाठी आतापर्यंत तब्बल 8 फलंदाज बाद झालेले आहेत. म्हणजे एक एक रनांसाठी संघर्ष करावा लागतंय, एक एक रनांसाठी परिश्रम घ्यावे लागतात. याला कारण एकच की गोलंदाजी उत्तम क्वालिटीची पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 12 दिल्या होत्या, त्यानंतर मात्र कमबॅक. इथं पाहूया, यावेळेसही पाहू शकता वाट डिलिव्हरी. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. रणधीर पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता 1000 रुपयाचं पारितोषिक आहे जर हा सामना विजय संपादन होतोय तर. खास करून आपण पाहतोय फिल्डिंग प्लेस चांगली होते इथे, मात्र कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून रोहित यांनी सुद्धा कमर कसलेली आहे. रणधीर आणि सुधीर पाटील यांच्या माध्यमातून जर कोपर संघाने सामना जर विजय संपादन केला तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे, पाहूया. रोहित पुन्हा एकदा टर्न होतोय. यावेळेस मात्र खराब हातांनी पाहायला मिळते, उजवी एष्टी सोडून जाते. पंच आमच्याकडे बोलताय वाईटचा इशारा केला जातोय. आता मात्र 12 धावांची गरज आहे. 3 चेंडू 12 धावा, सलग 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले होते, त्यात एक विकेट, त्यानंतर वाईट. इथं पाहूया काय घडतंय. यावेळेस कव्हरच्या रिजन मध्ये येतोय चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि एकच धाव घेतली जाते. 2-12 2 में 2 ठोक डाला तो अपना टीम जिंगालाला. विजय संपादन होऊ शकते तर पाहूया. झापूक झुपूक फलंदाजी करावी लागेल. इथं मात्र तो फटका आला नाहीये. आता मात्र विजयाचं द्वार खोललेले आहेत, दरवाजे खोललेले आहेत. श्री वेताल कोपर या संघाच्या माध्यमातून एक नामी संधी चालून आली होती विजय संपादन करण्याचा, आपला पहिला विजय श्री मिळवण्याची, परंतु तीही इथं गमवत असताना पाहायला मिळते. अतिशय कमी धावांवरती रोखलं होतं, परंतु कुठल्याही फलंदाजाला थांबता आलं नाहीये आणि धावा बनवता आल्या नाहीत. इथं मात्र पाहू शकता अजून एक फलंदाज होते बाद. आतापर्यंत 9 फलंदाज बाद झाले आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा विजय संपादन केला जातोय श्री वेताल कोपर या संघाच्या माध्यमातून. विजय संघाचे खूप खूप कौतुक, हार्दिक अभिनंदन. आणि आपण पाहिलं तर खूप चांगली फाईट दिली वेले संघाने. हार्ड लक टफ लक. यस, आपण जर पाहिले तर या स्पर्धेतील सर्वात चांगली ओव्हर हाताळण्याचा जो मान राजेश या गोलंदाजाकडे गेला आणि तोच या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरतोय. तर राजेश आपण यायचा आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कोणची बॅटिंग आहे? पप्पा विचारला का? सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दुपारच्या सत्रानंतर उपस्थित झालेले प्रेक्षक वर्ग असतील, खेळाडू असतील, त्याचबरोबर व्यासपीठावर आमच्या मान्यवर असतील, युट्यूबच्या माध्यमातून या सामन्यांचा आनंद घेणारे आमचे लाडके प्रेक्षक, या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विजय स्पोर्ट खानपे आयोजित आपण पाहिले तर सरपंच चषक 2025 भव्य दिव्य हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. खास करून नितेश पाटील साहेबांच्या माध्यमातून या पूर्ण स्पर्धेचं आपण